लागेल. आणि मग विचार केला, म्हणे मी काय करतो, स्नान करण्यासाठी एका घाटावर जातो. काशीला अनेक प्रकारचे त्या ठिकाणी घाट आहेत. जे लोक काशीला गेले त्यांना माहिती आहे. आणि म्हणे विचार केला मनामध्ये, ज्या ठिकाणी मुर्दे जाळतात तिथे जातो म्हणे. तिथे कोणी मला काही मागणार, आता नाव किती सुंदर होतं त्याचं, दांचन. मला तिथे कोणी काही मागणार नाही म्हणे. मी त्या घाटावर जातो. आणि मग सगळे मुर्दे त्या ठिकाणी जळत होते. हा गेला दांचन, पाण्यामध्ये डुबकी मारली. आणि मग आता काय, महादेवाने ठरवलं की या दांचनची परीक्षा घ्यायची. देव कुठे परीक्षा घेईल सांगता येत नाही, त्याच्या तावडीतून कोणीही सुटत नाही. महादेवाने ब्राह्मणाचं स्वरूप धारण केलं. आणि मग ज्या घाटावर मुर्दे जळत होते तिथं तो ब्राह्मण आला. आणि मग ब्राह्मण आला आणि हा दांचन आंघोळ करून बाहेर आला. त्याच वेळेला ब्राह्मणाने त्याला अडवलं आणि मग सांगितलं, बाबा तुम्ही काय करा, दान करा म्हणे. त्या दांचनने विचारलं, काय दान करायचंय? म्हणजे वर्षभर पुरेल इतकं दान करा. वर्षभर पुरेल इतकं त्या ठिकाणी दान करा, वर्षभर पुरेल इतकं. आणि मग तो म्हणले, ठीक आहे म्हणे, घरी या म्हणे तुम्ही. काय सांगितलं त्या दांचनने ब्राह्मणाला? घरी या म्हणे. पत्ता सांगितला, गावाचं नाव सांगितलं, कॉलनीचं नाव सांगितलं, अजिबात नाही. आणि घरी आला. आता ते ब्राह्मण हुशार होता. ब्राह्मणाला काय गरज होती पत्ता सापडायची? ब्राह्मणाकडे सगळ्यांचे पत्ते आहेत महाराज. इथले ब्राह्मण नाही बरं, ब्राह्मणाच्या वेशीमध्ये आलेला भगवान शिवजीला ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला काय गरज आहे कोणाच्या घराचा ॲड्रेस सांगण्याची? आणि मग तो ब्राह्मण त्या ठिकाणी, शिवजी ब्राह्मणाच्या वेशीमध्ये आले होते. कुठे गेले? ज्या ठिकाणी दांचनचं घर होतं तिथे गेले आणि दाराची कडी वाजवायला सुरुवात केली. जोरात कडी वाजवली. आणि मग पत्नी त्या ठिकाणी बाहेर येणार, तेवढ्यामध्ये दांचन म्हणायला लागला, अगं मला त्या घाटावर एक ब्राह्मणाने अडवलं होतं आणि तोच आला असेल. तू काय कर, बघ म्हणे कोण आलंय, आणि जर तो ब्राह्मण असेल तर त्याला सांग दांचन राजाला त्या ठिकाणी थंडी आणि ताप आली. मधल्या खोलीमध्ये निघून गेला. दरवाजा उघडला, तिने पाहिलं, कोण तुम्ही? म्हणे मी ब्राह्मण आहे आणि दांचनने सांगितलं आहे की घरी या म्हणे, मी तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं धान्य घेण्यासाठी आलो आहे. ती म्हणे बरं ठीक आहे, पण राजाला ताप आली म्हणे, थंडी आणि ताप आली. थंडी ताप आल्याचं नाटक केलं, पण खरंच राजाला थंडी ताप आली. पत्नीने जाऊन सांगितलं, राजाला थंडी ताप आली. म्हटले राजाला थंडी ताप आली? म्हटले मग त्यांना औषध गोळ्या दिल्याशिवाय मी इथून काही जाणार, औषध गोळ्या दिल्याशिवाय मी इथून काही जाणार नाही. पत्नीने पुन्हा तो निरोपमध्ये जाऊन सांगितला. तिने सांगितलं, अहो तो ब्राह्मण आलाय आणि तो म्हणला मी काही तुम्हाला पाहिल्याशिवाय, औषध गोळ्या दिल्याशिवाय इथून जाणार नाही. तो म्हणे त्याला सांग दांचन मेला. ती खरंच गेली आणि ब्राह्मणाला म्हणायला लागली, ब्राह्मण बुवा आमचे पतिराज गेले. म्हणे बापरे, आता तर दशक्रिया विधी करूनच जावं लागेल. दशक्रिया विधी झाल्याशिवाय मला काही इथून हलता येणार नाही. म्हणे एक काम करू, आता दांचन गेला, गावामध्ये दवंडी पेटवली. ऐका हो ऐका, दांचन नावाचा राजा त्या ठिकाणी गेला. सगळे लोक जमा झाले. दांचन गेला. बापरे, दांचन गेला, कधीच दान करीत नव्हता, बरं झालं गेला. दांचन गेला आणि मग सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालं. गाव जमा झालं, त्याची तिरडी सजवण्यात आली. कोणाची? दांचनची. तिरडी सजवली आणि मग तिरडीवर त्याला आंघोळ वगैरे घातली, त्याला झोपवलं आणि मग चलो राम नाम निघाले महाराज. भगवान त्या ठिकाणी, भगवान भोले बाबा म्हणायला लागले, काय निष्ठुर माणूस आहे, मरणाच्या दारात उभा आहे, तिरडीवर झोपलाय, तरी त्या ठिकाणी तयार होत नाही मला दान करायला. काही लोक असे असतात. आणि मग स्मशानाच्या दारापर्यंत त्या दांचनला घेऊन आले
भगवान भोले बाबाला दया आली. भोले बाबा हळूच त्याच्या कानाजवळ गेले, म्हणले अरे उठ ना, आता तरी मन्ना दान करतो. तो म्हणे देवा मी मरण पण मी दान करणार नाही. अरे उठ म्हणे आता तरी. नाही उठला महाराज. त्याला त्या तिरडीवर ठेवण्यात आलं, फक्त पेटवून द्यायचं बाकी होतं. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं अरे दानचन, तुझ्यासारखा एकनिष्ठ भक्त मी आतापर्यंत पाहिला नाही. किती तुझ्या भक्तीवर तू ठाम आहेस, किती ठाम आहेस. दान करायचं नाही, मेलं तरी दान करायचं नाही. ती देखील भक्ती भगवंताला आवडली. मेलं तरी दान करायचं नाही. सांग तुला काय पाहिजे. काही नाही म्हणे, तुम्ही गंगेच्या काठावर पोतवर धान्य मागितलं होतं ते माफ करून टाका. म्हणले अरे पोतभर धान्य देऊ नको, पण आता तरी सांग, मी पुढच्या जन्मामध्ये दान करेल. भगवान प्रसन्न झाले आणि त्या दानचंद राजाचा उद्धार झाला. म्हणून भक्ती अशी करा, अशी भक्ती केली पाहिजे माणसाने. दानचंद राजासारखी भक्ती करू नका, कारण त्याचा भाव जरी नाना प्रकारचा असेल पण शेवटी त्याचा उद्धार झाला. भगवंताला शेवटी त्याची दया आली. काही भक्त असे असतात शेवटी भगवंताला त्याची दया येते, पण त्यांची त्या ठिकाणी भावना त्या ठिकाणी ढळत नाही. म्हणून देवाने विचारलं, हे दानचना, लोक तुला जाळणार होते तरी तू उठत नाही, काय तुझा भाव बनावा लागेल. म्हणून दानचनचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. पुढे भगवान भोले बाबाच्या सेवेचं फल त्या ठिकाणी सांगितलं आहे.